जय भीम, जय शिवराय, जय संविधान. आपले भारतीय संविधान प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 10 नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य याविषयीची माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. भारतीय संविधानातील कलम 10 हे नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य याबाबत आहे. संविधानाच्या प्रारंभी 26 जानेवारी 1950 जे लोक भारताचे नागरिक होते किंवा कलम 5 ते 9 अंतर्गत नागरिक मानले गेले त्यांचे नागरिकत्व कायम राहील असे या कलमात सांगितले आहे. परंतु हे नागरिकत्व संसदेने केलेल्या कायद्यांच्या अधीन असेल. म्हणजेच संसदेला नागरिकत्वासंबंधी नियम बनवण्याचा अधिकार आहे आणि त्या कायद्यांनुसार नागरिकत्व टिकू शकते किंवा संपुष्टात येऊ शकते. कलम 10 हे भारतीय नागरिकांचे नागरिकत्व कायम राहील पण ते संसदेकडून बनवलेल्या कायद्यांच्या अधीन असेल असे स्पष्ट करते. मित्रहो, याच भारतीय संविधान कलम 10 संबंधी किमान 10 प्रश्न आणि त्याची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. आणि भारतीय संविधान कलम 10 संबंधी 10 प्रश्न पुढील प्रमाणे. प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानातील कलम 10 मुख्यतः कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ए. मूलभूत अधिकार. बी. नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य. सी. राज्य धोरणाची तत्वे. डी. घटना दुरुस्ती. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य. भारतीय संविधानातील कलम 10 मुख्यतः नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य याच्याशी संबंधित आहे. म्हणजेच संविधान लागू झाल्यानंतर जे लोक भारतीय नागरिक होते त्यांचे नागरिकत्व संसदेद्वारे बनविलेल्या कायद्यांच्या अधीन राहून कायम राहील असे या कलमात नमूद केले आहे. प्रश्न क्रमांक 2. कलम 10 नुसार नागरिकत्वाचा हक्क कोणाच्या अधीन राहतो? ए. राष्ट्रपतींच्या आदेशाच्या. बी. सर्वोच्च न्यायालयाच्या. सी. संसदेद्वारे बनविलेल्या कायद्यांच्या. डी. राज्य सरकारांच्या. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. संसदेद्वारे बनविलेल्या कायद्यांच्या. कलम 10 नुसार नागरिकत्वाचा हक्क संसदेने बनविलेल्या कायद्यांच्या अधीन राहतो. याचा अर्थ संसद नागरिकत्वासंबंधी कायदे करू शकते आणि त्या कायद्यांनुसार नागरिकत्व टिकवले किंवा समाप्त केले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 3. कलम 10 कोणत्या व्यक्तींना लागू होते? ए. केवळ जन्माने नागरिक असलेल्या व्यक्तींना. बी. कलम 5 ते 9 अंतर्गत नागरिक मानल्या गेलेल्या व्यक्तींना. सी. फक्त परदेशात राहणाऱ्या भारतीयांना. डी. केवळ नैसर्गिकरित्या नागरिकत्व मिळवलेल्या व्यक्तींना. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कलम 5 ते 9 अंतर्गत नागरिक मानल्या गेलेल्या व्यक्तींना. कलम 10 हे भारतीय संविधानाच्या प्रारंभी कलम 5 ते 9 अंतर्गत भारतीय नागरिक मानल्या गेलेल्या व्यक्तींना लागू होते. म्हणजेच ज्यांना संविधान लागू होताना भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले होते त्यांच्या नागरिकत्वाच्या सातत्याबाबत हे कलम लागू होते. प्रश्न क्रमांक 4. नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य या संकल्पनेचा अर्थ काय? ए. नागरिकत्व कायमस्वरूपी कधीही संपुष्टात येत नाही. बी. नागरिकत्व न्यायालयाकडून दिले जाते. सी. संविधानाच्या प्रारंभी असलेले नागरिकत्व पुढेही चालू राहते. डी. प्रत्येक नागरिकाला दुहेरी नागरिकत्व मिळते. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. संविधानाच्या प्रारंभी असलेले नागरिकत्व पुढेही चालू राहते. नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य याचा अर्थ असा की संविधान लागू झाल्यानंतर जे लोक भारतीय नागरिक होते त्यांचे नागरिकत्व पुढेही कायम राहील जोपर्यंत संसदेद्वारे बनविलेल्या कायद्यांनुसार त्यात बदल होत नाही. प्रश्न क्रमांक 5. कलम 10 अंतर्गत संसदेला कोणता अधिकार प्राप्त होतो? ए. राज्यघटना रद्द करण्याचा. बी. नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा. सी. निवडणुका रद्द करण्याचा. डी. न्यायाधीश नियुक्त करण्याचा. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा. कलम 10 अंतर्गत संसदेला नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजेच संसद नागरिकत्व मिळवणे, टिकवणे किंवा समाप्त होणे यासंबंधी नियम व कायदे बनवू शकते. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता कायदा कलम 10 शी प्रत्यक्ष संबंधित आहे? ए. भारतीय दंडसंहिता 1860. बी. माहिती अधिकार कायदा 2005. सी. नागरिकत्व अधिनियम 1955. डी. भारतीय पुरावा अधिनियम 1872. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. नागरिकत्व अधिनियम 1955.
खालीलपैकी नागरिकत्व अधिनियम 1955 हा कायदा कलम 10शी प्रत्यक्ष संबंधित आहे. या कायद्याद्वारे भारतीय नागरिकत्व मिळवणे, गमावणे आणि त्यासंबंधी इतर तरतुदी निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रश्न क्रमांक 7. भारतीय संविधान लागू झाल्याच्या वेळी नागरिकत्वाचे सातत्य कोणत्या तारखेपासून मान्य झाले? ए. 15 ऑगस्ट 1947, बी. 26 नोव्हेंबर 1949, सी. 26 जानेवारी 1950, डी. 1 जानेवारी 1952. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 26 जानेवारी 1950. भारतीय संविधान लागू झाल्याच्या वेळी नागरिकत्वाचे सातत्य 26 जानेवारी 1950 पासून मान्य झाले. हीच तारीख भारतीय संविधान अंमलात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8. कलम 10चे योग्य स्पष्टीकरण कोणते? ए. संसदेला नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार नाही, बी. नागरिकत्व केवळ जन्मावर आधारित आहे, सी. संविधानानुसार प्राप्त नागरिकत्व पुढेही चालू राहते, डी. नागरिकत्वाचा प्रश्न राज्य सरकार ठरवते. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संविधानानुसार प्राप्त नागरिकत्व पुढेही चालू राहते. कलम 10चे योग्य स्पष्टीकरण असे आहे की संविधानानुसार प्राप्त झालेले भारतीय नागरिकत्व पुढेही कायम राहते, परंतु ते संसदेद्वारे बनविलेल्या कायद्यांच्या अधीन असते. प्रश्न क्रमांक 9. कलम 10 आणि कलम 11 यांच्यातील संबंध काय आहे? ए. दोन्ही मूलभूत अधिकारांशी संबंधित आहेत, बी. कलम 10 नागरिकत्वाचे सातत्य सांगते, तर कलम 11 संसदेला कायदे करण्याचा अधिकार देते, सी. दोन्ही न्यायपालिकेशी संबंधित आहेत, डी. कोणताही संबंध नाही. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कलम 10 नागरिकत्वाचे सातत्य सांगते, तर कलम 11 संसदेला कायदे करण्याचा अधिकार देते. भारतीय संविधानातील कलम 10 आणि कलम 11 हे दोन्ही नागरिकत्वाशी संबंधित आहेत. कलम 10 नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य स्पष्ट करते. कलम 11 संसदेला नागरिकत्वासंबंधी कायदे करण्याचा अधिकार देते. म्हणून कलम 10 नागरिकत्व कायम राहण्याबाबत सांगते, तर कलम 11 संसदेवर त्या विषयावर संसदेला कायदे करण्याचे अधिकार प्रदान करते. प्रश्न क्रमांक 10. कलम 10 अंतर्गत नागरिकत्वाचे सातत्य कशामुळे प्रभावित होऊ शकते? ए. राज्यपालांच्या निर्णयामुळे, बी. संसदेद्वारे बनविलेल्या कायद्यांमुळे, सी. ग्रामपंचायतीच्या ठरावामुळे, डी. निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संसदेद्वारे बनविलेल्या कायद्यांमुळे. कलम 10 अंतर्गत नागरिकत्वाचे सातत्य संसदेने बनविलेल्या कायद्यांमुळे प्रभावित होऊ शकते. म्हणजेच संसद नागरिकत्वासंबंधी कायदे करून नागरिकत्व टिकवणे, बदलणे किंवा समाप्त करणे याबाबत निर्णय घेऊ शकते. मित्रहो, आपले भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 10 नागरिकत्वाच्या हक्काचे सातत्य याविषयीची स्पष्टीकरणासहित माहिती आपण बघितली. त्याचप्रमाणे आपले भारतीय संविधान सदरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भारतीय संविधान भाग 2 नागरिकत्व यामधील कलम 11 संसदेने कायद्याद्वारे नागरिकत्वाच्या हक्काचे नियमन करणे याची सविस्तर माहिती आपण प्रश्नावलीमधून पाहणार आहोत. व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. जय भीम, जय संविधान.